12 ऑगस्ट 2025च्या दुपारची वेळ अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या हायवेवर एक मोठा कंटेनर अतिशय वेगाने चालला होता। समोर अचानक एक टर्न आला आणि त्या ड्रायव्हरला इंडिकेटर वगैरे लावायची काही गरज वाटली नाही। त्याच्या मनात आलं आणि त्यानं एवढ्या मोठ्या हायवेवर अतिशय बेपर्वाईने आपला तो कंटेनर वळवला आणि मागून येणारी एक कार या ट्रकच्या म्हणजे कंटेनरच्या मागच्या भागात येऊन घुसली। त्या कारमध्ये 3 लोक होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा गाडी चालवणारा व्यक्ती होता हरजिंदर सिंग। हा एक भारतीय व्यक्ती होता आणि आपल्या भारतात ट्रॅफिकच्या नियमांच्या बाबतीत किती मूर्खपणा चालत असतो ते तुम्ही बघितलं असेलच। रस्त्यावर गाडी उभी करून आपलं काम करायला जाणे, इंडिकेटर न लावता गाडी वळवणे, रस्त्यात काहीतरी दिसलं म्हणून अचानक गाडीला ब्रेक मारून रस्त्याच्या मध्येच थांबणे, असा मूर्खपणा आपल्याकडे सर्रास होत असतो आणि रोजच्या रोज अशा गोष्टींच्यामुळे आपल्याकडे अपघातांचं प्रमाण देखील जास्त आहे। त्यामध्ये अनेक लोक मृत्यू पावतात, पण आपल्याकडे माणसाच्या जीवाची जास्त किंमत नसते। आणि आता अमेरिकेत गेलेल्या या ट्रक ड्रायव्हरने देखील असाच आगाऊपणा अमेरिकेत जाऊन केला। त्यामुळे फक्त अमेरिकेत पंजाबी लोकांची किंवा भारतीय लोकांची प्रतिमा ढासळत नाहीये, तर अमेरिकेने ही गोष्ट थोडी जास्तच सिरियसली घेतली आणि अमेरिकेत लोकांना कामासाठी दिल्या जाणाऱ्या व्हिसाच्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय। त्यामुळे या विषयामध्ये काय काय घडलंय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। हरजिंदर सिंग हा एक पंजाबी ड्रायव्हर भारताच्या पंजाबमधल्या तरनतारन जिल्ह्यातल्या रतोल या गावचा आहे। 2018 मध्ये यानं डंकी मारून अमेरिकेत प्रवेश केला। अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अमेरिकेच्या दक्षिणेकडून म्हणजे मेक्सिकोकडून अमेरिकेत घुसण्याचा एक मार्ग उपलब्ध असतो, ते तुम्हाला माहितीच आहे। तुम्ही डंकी हा चित्रपट पाहिला असेल तर या विषयाची तुम्हाला जाणीव असेल। अमेरिकेत घुसल्यानंतर हरजिंदरला 2018 साली अटक केली गेली। त्यावेळी हरजिंदरनं पोलिसांना सांगितलं की मला भारतात डिपोर्ट करू नका, कारण भारतात माझ्या जीवाला धोका आहे। हे असं सांगावंच लागतं। हे देखील तुम्ही डंकी या चित्रपटामध्ये बघितलं असेल। असं सांगितल्याशिवाय तुम्हाला त्या देशामध्ये राहण्यासाठी परवानगी मिळत नाही। त्यानंतर त्याला अमेरिकेत कॅलिफोर्निया या स्टेटमध्ये राहून देण्यात आलं। या अपघातानंतर हरजिंदर सिंगला फ्लोरिडा पोलिसांनी अटक केली आणि अमेरिकेत एका नव्या वादाची सुरुवात झालेली आहे। या हरजिंदर सिंगला इंग्रजी वाचता किंवा लिहिता येत नाही, बोलायचा तर प्रश्नच नाही, तरी देखील या माणसाला अमेरिकेत कमर्शियल व्हेकल चालवायची परमिशन कशी मिळाली, त्याचं लायसन्स कसं मिळालं, हा प्रश्न आता अमेरिकेत उभा राहिला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आहे आणि त्यांचा भारतावर अगोदरपासून राग आहे। त्यामुळे अमेरिकेतल्या अनेक लोकांना भारतीयांना शिव्या द्यायला आणखी एक कारण या मूर्ख माणसामुळे मिळालेलं आहे। त्यात अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया या राज्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आहे, तर फ्लोरिडामध्ये रिपब्लिकन पक्षाकडे सरकार आहे। त्यामुळे या दोन राज्यांच्या सरकारांमध्ये देखील या ॲक्सिडेंट नंतर वाद सुरू झालेला आहे, कारण हरजिंदर हा कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे आणि ॲक्सिडेंट झालेला आहे तो फ्लोरिडाच्या भागामध्ये। त्यामुळे फ्लोरिडाच्या प्रशासनाने हरजिंदर सिंगला कॅलिफोर्नियाला पाठवण्याची तयारी सुरू केलेली आहे। हरजिंदर सिंग सारख्या व्यक्तीला ट्रक चालवायचा परवाना दिल्याबद्दल फ्लोरिडा प्रशासनाने कॅलिफोर्निया प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत। तर हरजिंदर सिंग 2018 सालीच अमेरिकेत आला, त्यावेळी त्याला अमेरिकेत राहून देण्याची परवानगी तेव्हाच्या ट्रम्प प्रशासनाच्या काळात दिली गेली आहे। त्याला याच काळात अमेरिकेत काम करण्यासाठी वर्क परमिट देखील दिलं गेलंय, म्हणून कॅलिफोर्निया प्रशासनाने रिपब्लिकन पार्टीला धारीवर धरले। त्यामुळे या दोघांच्या मध्ये सध्या जो वाद सुरू झालाय आणि त्यानंतर अचानक डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं 21 ऑगस्टला एक अतिशय कडक निर्णय घेतला, ज्यामध्ये अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी सांगितलं की अमेरिकेत मोठे मोठे ट्रक कंटेनर चालवणाऱ्या विदेशी नागरिकांच्यामुळे मूळ अमेरिकन लोकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे अमेरिकेतल्या लोकांच्या रोजगारावर देखील गदा येत आहे। त्यामुळे इथून पुढे परदेशी लोकांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिला जाणारा व्हिसा पूर्णपणे थांबवण्यात येत आहे। यामध्ये वर्क परमिटवरती बंदी घालण्यात आहे। H-1B सारखा जो व्हिसा आहे ज्याच्यामध्ये स्किल लेबर लागतं त्याच्यावरती बंदी आलेली नाही। अमेरिकेमध्ये काम करण्यासाठी जाणाऱ्या, तिथे जाऊन कष्ट करून जीवन जगणाऱ्या अनेक लोकांसाठी हा फार मोठा धक्का आहे, कारण अमेरिकेसारख्या देशात कष्टाची कामं जरी केली तरी ठीकठाक पैसे मिळवता येतात, ज्यातून एक चांगलं आयुष्य जगता येतं आणि आपल्या देशात आपल्या आईवडिलांना, आपल्या फॅमिलीला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी संधी देता येते। पण हरजिंदर सिंगनं केलेल्या या अपघातामुळे अनेक लोकांच्या आयुष्यावर आता गदा येणार आहे। एक तर हरजिंदर सिंगला वाचता येत नसल्यामुळे त्याची नंतर जेव्हा टेस्ट घेतली गेली त्याला त्यावेळी अमेरिकेतल्या ट्रॅफिक नियमांच्या पैकी 4 चिन्ह दाखवली, तर त्याला 4 पैकी एकच ओळखता आलं।
त्याला इतर काही प्रश्न विचारले गेले, त्याची त्याला उत्तर देता आले नाहीत आणि हा असा लिहिता वाचता न येणारा माणूस अमेरिकेत घुसलेला आहे आणि भारतात याच्या जीवाला धोका आहे असं देखील तो अमेरिकेत जाऊन सांगतोय। 2020 साली हरजिंदरचे वडील वारले, त्यावेळी देखील तो भारतात आला नाही, कारण एकदा अमेरिकेतून बाहेर गेल्यानंतर आपल्याला परत अमेरिकेत जायला मिळणार नाही याची त्याला भीती वाटत होती। या हरजिंदर सिंगचा एक भाऊ देखील सध्या अमेरिकेत अशाच प्रकारची काही छोटी मोठी कामं करून राहतो, त्याला देखील आता या प्रकरणानंतर पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या अमेरिकेत 7,20,000 ट्रक ड्रायव्हर काम करत आहेत जे परदेशी नागरिक आहेत। यामध्ये 50%पेक्षा जास्त कमर्शियल व्हेकल चालवणारे लोक हे लॅटिन अमेरिकन देशातले आहेत, म्हणजे दक्षिण अमेरिका खंडातले। याशिवाय भारत, पाकिस्तान आणि आसपासच्या आशियाई देशांमधून देखील मोठ्या प्रमाणावर लोक अमेरिकेत जाऊन तिथं ट्रक ड्रायव्हर किंवा इतर छोटी मोठी कामं करत असतात। या 7,20,000 ट्रक ड्रायव्हरचं भविष्य आता अधांतरी आहे, कारण यांना अगोदर दिलेले वर्क परमिट देखील रद्द होऊ शकतात। याचं कारण म्हणजे अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन आहे आणि ते मानवतेच्या मुद्द्याचा वगैरे विचार अजिबात करणार नाहीत। त्यांना अगोदरच मेक अमेरिका ग्रेट अगेन या अंतर्गत अमेरिकेतल्या लोकांना रोजगार द्यायचा आहे। हरजिंदर सिंगला देखील त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारतात डिपोर्ट केलं जाईल असं तिथल्या प्रशासनानं आता सांगितलेलं आहे। या घटनेमुळे भारताच्या प्रतिमेला किती धक्का बसतो याचा विचार परदेशात जाणारे हे लोक करत नाहीत। मागच्या कितीतरी दिवसांपासून आपण बघतोय की काही भारतीय लोक परदेशात जाऊन अशा प्रकारचं वर्तन करतात की आपल्या देशाला खाली मान घालावी लागते। एकीकडे भारत अमेरिकेविरुद्ध ताठमानेने जगात उभा राहायचा प्रयत्न करतोय, त्याचवेळी काही दिवसापूर्वी एक बाई अमेरिकेच्या मॉलमधून सामान चोरताना सापडली। याशिवाय एक यूट्यूबर, एक ब्लॉगर टर्कीमध्ये जाऊन तिथल्या स्त्रियांच्या बरोबर गैरवर्तन करताना त्यानं स्वतःच ते कॅमेऱ्यावर टिपलं होतं। त्याला असं वाटलं की भारतात याचं कौतुक केलं जाईल, पण तसं झालं नाही। जगभरातल्या अनेक देशांमध्ये असलेले भारतीय ही खरं तर भारताची शक्ती आहे, पण भारतीयांचं हे वर्तन भारताच्या इमेजला डॅमेज करायचं काम करतंय। भारतात आपण बेपर्वाईनं वागतो, इथल्या माणसाच्या जीवाची किंमत केली जात नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। पण म्हणून दुसऱ्या देशांनी ही तसंच वागलं पाहिजे किंवा तसंच सहन केलं पाहिजे, तशीच ट्रीटमेंट दिली पाहिजे ही अपेक्षा करून चालणार नाही। अमेरिकेत काम करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लाखो भारतीयांना सध्या वांशिक मुद्द्यावरून हिणवलं जात आहे, त्यांच्यावर हल्ले होत आहेत, काही मंदिरांवर देखील हल्ले होत आहेत। अशा घटना सध्या वाढत असताना हरजिंदर सिंग सारख्या माणसांनी, ज्यांना भारतीय म्हणून घेण्याची देखील लाज वाटते, ज्यांना अमेरिकेत जाण्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी आहे, त्यांनी अमेरिकेत जाऊन जर अमेरिकन लोकांचा जीव घेतला तर अमेरिकेनं अशा माणसाला अजिबात सोडू नये असं आम्हाला वाटतं। एखादा परकीय व्यक्ती आपल्या देशात येऊन त्याच्या मूर्ख वर्तनामुळे आपल्या देशातल्या लोकांचा बळी घेत असेल तर कोणताही देश ती गोष्ट सहन करणार नाही आणि सध्या अमेरिका तेच करते आहे, कारण या माणसानं केलेला मूर्खपणा अमेरिकेत राहणारे इतर भारतीय लोकांना भोगावा लागतोय, शिवाय पंजाबी लोकांना मोठ्या प्रमाणावर भोगायला लागतोय, ज्यांचा खरं तर यामध्ये काहीही दोष नाही, पण एका माणसामुळे संपूर्ण देशाला त्याची किंमत द्यावी लागते आणि इथे तर या केसमध्ये संपूर्ण जगाला त्याची किंमत द्यावी लागणार आहे। हरजिंदर सिंग सारख्या लोकांच्या बद्दल, परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करणारे या लोकांच्या बद्दल भारतानं काहीतरी कारवाई केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। या विषयावर तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद।